आपलं नाव सांगा. सर, माझं नाव मदन जाधव. आम्ही देवळी तांड्याचे सगळेजण. इथं सोयाबीन काढणी चालू आहे आणि यावर्षी प्रचंड पावसामुळं सगळं पीक हा भुईसपाट झालेला आहे. तर आमची एवढीच विनंती आहे सरकाराला की यावेळेस तरी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि त्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडावं ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे साहेब. कारण की पाऊस एवढा प्रचंड झाल्यामुळं होत्याचं नव्हतं झालं आणि शेतकरी हा एकदम रस्त्यावरती आलेला आहे सर. शेतकऱ्याची व्यथा एवढी बिकट आहे, ही आता शासनाने लक्षपूर्वक त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. बरं, मजुराचं कसं काय, मजूर भेटतं का? मजूर भरपूर भेटतात सर. कारण की लोकांजवळ पैसा राहिलेला नाही आहे आणि सगळेजण ह्या काहीतरी आपल्या घराचं उदरनिर्वाह करावं यासाठी सर्वजण एक पोटाची थळगी भरण्यासाठी सगळ्या लोकांची धडपड चालू आहे साहेब. बरं, काय मजुरी पडते मजुरांना? जवळपास 400-500 रुपये दिवसभरात काम केल्यानंतर जोडीला हजेरी पडू शकते समजा दिवसभरात. पण प्रचंड असा उन्हामध्ये सगळ्या गोष्टी आडी अडचणी सगळ्या पाठीमागं टाकून शेतकरी इथं अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करत आहे साहेब. बरं, यावर्षी तुम्हाला काय वाटतं की शासनानं तुमच्या सोयाबीनला किती भाव द्यावा? जवळपास 7,000 ते 8,000 रुपये यावर्षी शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे, ही सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे. बरं, यावर्षी सोयाबीनवर एकरी किती खर्च झाला? एकरी जवळपास जर बघायला गेलो सर तर एकरी जवळपास 8,000 ते 10,000चा खर्च झालेलाच आहे. कारण की त्याला खत, त्याचं बियाणं, त्याला खुरपण, त्याला तणनाशक ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 10-12 हजार रुपये मिनिमम खर्च झालेलाच आहे. म्हणून शेतकऱ्याला अपेक्षित भाव भेटणं गरजेचं आहे.